नमस्कार मित्रांनो, मी मनीषा, वय 36 वर्ष, राहणार नवी मुंबई. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील घडलेला अविस्मरणीय प्रसंग सांगणार आहे. माझे लग्न 2018 साली योगेश यांच्याशी झाले. प्रत्येक मुलीप्रमाणे माझी पण माझ्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी 2020 साली मुंबईला आले. त्याचवेळी माझी पहिली मुलगी प्रिया झाली. त्यानंतर मला दुसरा मुलगा चेतन झाला. आमचे मुंबईमध्ये घर नसल्यामुळे आम्ही एकच एरियामध्ये 2023पर्यंत वेगवेगळे घर भाड्याने घेत राहत होतो. असेच 2023 साली आम्ही परत घर बदलून जुन्या घरापासून थोड्या दूरच्या घरी शिफ्ट झालो. माझी मुले पण जवळच्या शाळेत शिकत होती, त्यामुळे आम्हाला कसलाही त्रास नव्हता. माझे पती कामगार आहेत. ते सकाळी 7ला जातात, ते रात्री 10लाच कामावरून येतात. रविवार सुट्टी असते, परंतु ते रविवार कामावरच काढतात. त्यामुळे माझ्या नेहमी अपेक्षा भंग होतात. बाकी स्त्रियांप्रमाणे मला पण वाटते सुट्टीच्या वेळी आम्ही दोघांनी बाहेर फिरावे, सुखाचा सुखद आनंद घ्यावा. परंतु नेहमी अपेक्षा भंग होतात. असा एकही दिवस नाही की माझ्या नवऱ्याने मला जवळ घेऊन प्रेमाने 2 छान गोष्टी केल्या या बोलल्या असतील. असो, 2023 साली आम्ही परत नवीन घरी शिफ्ट झाले. नवीन घरं पत्राची होती आणि त्यामध्ये 4 मजबूत भिंती, 2 दारे होती. पण एक दार पुढे, एक दार मागे. मागचे दार पण किचनमधून खुले करता येत होते. आणि बाथरूम आणि टॉयलेट घरामध्येच होते. आम्ही मेमध्ये त्या घरी शिफ्ट झालो. घराच्या बाजूला 2-4 पत्राची पक्की सिडकोची घरे होती. आमच्या सर्वांच्या घराबाजूला हिरवीगार झाडे होती. हळूहळू मी आणि माझे पतीची आजूबाजूच्या शेजाऱ्याबरोबर ओळख होऊ लागली. त्यामध्ये पहिली शेजारी होती रेखाताई. त्यांना 2 मुले होती आणि त्यांचा नवरा सर्जेराव बेस्ट बसमध्ये नोकरीला होता. त्यांचा एक मुलगा मानसिकरित्या आजारी होता. त्याचे नाव दिलीप होते आणि दुसरा मुलगा समीर, जो शाळेत शिकत होता. दुसरे शेजारी होते कदम कुटुंब. त्यामध्ये सारिका या थोर भावजे होत्या. त्यांचे पती मनोज ड्रायव्हर होते आणि छोटे धीर पक्क्या कंपनीमध्ये कामाला होते. हळूहळू आमचं सर्वांमध्ये नेहमीसारखं बोलणं सुरू होऊ लागलं. माझ्या मुलांची शाळा दुपारची होती, तर मुलांची शाळा सकाळी असायची. 2023 साली आम्ही माझा पहिला मोबाईल खरेदी केला. माझा मुलगा आता शेजारच्या मुलांमध्ये खेळून मग्न होऊ लागला होता. आमच्या घरी टी व्ही असल्यामुळे आजूबाजूची शेजारी रेखावहिनी, सारिकाताई, दिलीप सर्व येऊन टी व्ही पाहू लागले. त्यातच माझी ओळख सर्जेराव म्हणजे रेखाच्या नवऱ्याशी झाली. तो एक आयुर्वेदिक औषध पण बनवत असे. आता मुंबईत पाणी भरायला सार्वजनिक नळ आहेत. तर एकदा मी पाणी भरताना जोरदार पडले. त्यावेळी माझा पाय मुरगळला. त्यामुळे मला खूप त्रास होत होता. मी 2-3 वेळेस दवाखान्यात डॉक्टरांनाही दाखवलं, पण तरी त्रास पाहिजे तसा कमी झाला नाही. ऐनवेळी रेखा वहिनीने सांगितलं की त्यांचे हे म्हणजेच पती मुरगळा काढतात. त्यावेळी मला थोडे अवघडल्यासारखे वाटू लागले होते की परपुरुषाला आपण हात कसा लावू द्यायचा. पण नाईलाज होता. खूप दुखणे वाढत होते. शेवटी माझ्या पतीनेच त्यांना विनंती केली मुरगळा काढायला. त्यांनी सांगितले, आता सकाळची शिफ्ट चालू आहे, रात्री येतो त्यावेळी काढतो. त्यावेळी सर्जेराव रात्री 9ला आले. घरी मुले बाहेर गेली होती. ते आले. त्यांनी विचारपूस केली, कोणता पाय दुखतोय, हे कसे झाले वगैरे. नंतर आम्ही पलंगावर बसलो. मी त्यांना पाय दाखवला. पाय सुजला होता आणि त्रासही होत होता. पण दवाखान्यातही डॉक्टर आपल्याला चेक करतो ना, तशी मी दिसायला अजूनही खूप सुंदर आहे. खरंच. पण जसा सर्जेरावांचा हात माझ्या पायावर लागला, ते डोळ्यात न पाहता मुरगळलेला पाय नीट करत होते आणि मी मनातली भावना मनातच ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी समजले होते की सर्जेराव पण न बोलताचा महाराज झाले आहेत. मी त्यांच्या आणि पॅन्टच्या कडे अधूनमधून लक्ष देत होते. शेवटी आम्ही दोघांनीही आपल्या भावना काबूमध्ये ठेवल्या. सर्जेरावनी शेवटी एक आयुर्वेदिक मलम पायाला दिला आणि थोड्याच वेळात माझ्या तळपायाला त्रास कमी होऊन मी चालू शकत होती. सर्जेरावांनी बाथरूम कुठे आहे विचारलं. मी इशारा केला. ते तिकडे गेले. तिथूनच त्यांचा आवाज आला आणि नळाला पाणी नसल्याचे त्यांनी मला सांगितले. मी बाथरूमकडे जाऊन त्यांना बादलीतील वाकून पाणी घेऊन देत होते. तेवढ्यात त्यांचा मला धक्का लागला. मी लगेच तितक्यात उभी राहून मागे झाली. त्यांनी हात धुतले आणि आमच्या घरून निघून गेले. मी पण झालेला प्रकार विसरून कामे करू लागली.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे माझी मोठी मुलगी शाळेत गेली. मी पण घरातील भांडी धुणे करत होती. काही वेळाने मी कपडे वाळत घालण्यासाठी बाहेर गेले तर सर्जेराव बाहेरच होते. त्यांनी मला बघितलं आणि हसत विचारलं, "पाय कसा आहे हो वहिनी तुमचा?" आता मी बोलले, "आता ठीक आहे." त्या दिवसापासून मी आणि सर्जेरावांचं बोलणं सुरू झाले. माझ्या पतीने घरी नवीन DVD प्लेअर आणला होता आणि मी आणि माझे पती त्यावर कधीकधी वेगळे म्हणजेच तसल्या प्रकारचे पिक्चर पाहू लागले. त्याप्रमाणे माझे पती टी व्हीवर बघून ते प्रत्यक्षात माझ्यावर आजमावत होते. पण जेवढी माझी इच्छा होती तेवढे करू शकत नव्हते. यामुळे हळूहळू आमच्यामध्ये घरात भांडणे होऊ लागली. त्यात गावावरून माझा भाऊ जितू आमच्याकडे राहायला आला होता. त्याच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे घरी त्याला सगळे परेशान झाले होते आणि त्यात आता माझा भाऊ जितू पण आमच्यामध्ये राहू लागला. तो सतत दारू पिऊन धिंगाणा घालत होता. आता तर मधीच आमच्या शेजारच्या राहणाऱ्या लोकांशी विनाकारण वाद घालत असे. त्याला समजावायचा मी भरपूर प्रयत्न करत होते आणि त्यामुळे पण आमच्यामध्ये सारखी भांडणे होऊ लागली. मला काहीच करता येऊ शकत नव्हते. माझ्या सर्व इच्छा माझ्या मनातच दम तोडत होत्या आणि तसंही दिवसभर मला एवढं काम असायचं, जसं की पती सकाळीच कामावर जातात, त्यांचा डबा तयार करून देणे, त्यानंतर मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी धावपळ. तसं माझं आणि सर्जेरावांचं साधं बोलणं सुरू होतं. ते नेहमी मला तब्येत कशी आहे, जेवण केलं की नाही, पाय कसा आहे अशी विचारपूस करायचे. एक रविवार माझ्या पतीने मला मोबाईल घेऊन दिला. आधी पण माझ्याकडे फोन होता, पण तो साधा जिओचा होता. पण माझ्या हट्टामुळे त्यांनी मला मोठा स्मार्टफोन घेऊन दिला. हळूहळू मी मोबाईल शिकू लागले होते. रेखा वहिनी एक दिवस आमच्याकडे टी व्ही बघत होत्या. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मला रेशन कार्ड काढायचे होते. आमच्या आधीचे रेशन कार्ड होते, पण ते गावाकडचे होते. मी त्यांना सांगितले तर ती बोलली की त्यांचे पती म्हणजे सर्जेरावच्या ओळखीचे पांडे साहेब आहेत, ते काढून देतील तुम्हाला राशन कार्ड. त्यानंतर मी त्याच दिवशी संध्याकाळी सर्जेरावांना सांगितलं की रेशन कार्ड काढून द्यायला माझी मदत करता का? ते म्हणाले, "हो का नाही. तुम्ही असं करा, राशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे जे जे मी सांगतो ते तयार करून घ्या." त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व कागदपत्रे तयार केली आणि ते मला पांडे साहेबांकडे घेऊन गेले. आम्ही राशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे तिथं साहेबांकडे जमा करून दिली आणि परत आलो. त्यावेळी सर्जेरावांनी माझा नंबर मागितला. मी माझा मोबाईल नंबर दिला. हळूहळू सर्जेराव मला फोन करू लागले. आमचं बोलणं सुरू झालं. ते मला दुपारी फोन करायचे. तेव्हा मला माझी घरातली कामे पण आटोपलेली असायची, म्हणून मी पण त्यांच्यासोबत गप्पा करत असे. आमचं बोलणं हळूहळू पर्सनल होत चाललं होतं. सर्जेराव त्यांच्या बायकोचे भरपूर विषय मला सांगू लागले आणि त्यांच्या ते शेजारी सुरेखा वहिनी ते पांडेसाहेब बरोबर फिरत आहे अशा खूप गोष्टी ते सांगू लागले. हळूहळू आम्ही वेगवेगळ्या विषयावर बोलू लागलो. मी पण सांगू लागली, आमचे हे पण सारखे सारखे कामाच्या पाठी असतात, माझ्याकडे लक्ष देत नाही. असेच एकदा आमचं फोनवर बोलणं सुरू होतं. त्यावेळी मी सर्जेरावांना सहज विचारलं, "त्यावेळी तुम्ही माझ्या पायाला मुरगळा काढत होता, त्यावेळी मला वाटलं की तुमच्या मनात काहीतरी आहे." ते बोलले, "तुम्हाला कसे माहीत?" त्यानंतर ते बोलणार इतक्यात माझा मुलगा आला. मी फोन कट केला. हळूहळू आम्ही फ्री होऊन एकमेकांना बोलत होतो. थोड्याच दिवसात माझ्या लहान मुलांचा वाढदिवस येणार होता, म्हणून मुलाच्या वाढदिवसाला त्यावेळी मी सर्वांना बोलवलं होतं. त्यात आमचे विशेष पाहुणे सर्जेरावांचे कुटुंब आणि कदम कुटुंब पण आले होते. मी मुलाला केक भरवला. रेखा वहिनी, दिलीपने पण चेतन माझ्या मुलाला केक भरवला. सर्जेरावांनीही गिफ्ट दिलं होतं मुलाला. एक भव्य वाढदिवस आम्ही साजरा केला होता. थोडे दिवस असेच गेले. हळूहळू सारिका वहिनी आमच्या घरी टी व्ही पाहण्यासाठी सारखी येऊ लागली. त्याचवेळी सर्जेराव पण कधी यायचे, कधी नाही. असंच मध्ये मध्ये आमचं बोलणं होत होतं. मी तर त्यांच्याशी बोलायची आणि शेजारची सारिका पण त्यांच्याशी बोलत होती. दिवस जात होते. एका दिवशी सर्जेराव घरी आले. त्यांनी दारातच उभं राहून विचारलं, "आहे का घरी कोण?" मी बोलली, "नाही आहे घरी कोणी, प्रिया ट्युशनला गेली आहे." "या ना भाऊजी आत." मी त्यांना म्हणाली. सर्जेराव आले घरी. पलंगावर बसले. मी पण थोडा दरवाजा पुढे ढकलून खुर्चीवर बसले. त्यांनी खिशातून एक सीडी काढली आणि बोलले, "ऐक, ही सीडी आणली आहे, एकटी असाल त्यावेळी बघा." मी विचारलं, "कोणती आहे ही सीडी आणि मला का देत आहे?" तर सर्जेराव बोलले की "काही नाही, आपल्या जुन्या मराठी चित्रपटाची आहे." मी "ठीक आहे" बोलले आणि सीडी कपाटात ठेवली. दुपारी जेवण करून बसले होते, त्यावेळी सर्जेरावांचा फोन आला की "सीडी पाहिली की नाही?"
मी नाही बोलले. नंतर मुलगा झोपल्यावर सीडी लावली. तर ती सीडी तसली होती. मी काही वेळाने सीडी बंद केली आणि सर्जेरावांना फोन केला. त्यावेळी मी बोलली, कसली सीडी पाठवली आहे? मी असं बोलताच ते थोडे घाबरून बोलले, चुकीची सीडी आहे. दुकानदाराने मला माहीत नव्हते की सर्जेरावांनी जाणूनबुजून ती सीडी मला बघायला दिली होती. त्यांनी घाबरून फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सर्जेराव आले. बोलले, चुकीची सीडी दिली तुम्हाला. त्यावेळी मी बोलली की बरं झालं मी पाहिली, नाहीतर मोठा घोळ झाला असता. त्याचवेळी सर्जेराव बोलले, कशी वाटली सीडी? मी बोलली, ठीक आहे. ते बोलले, माझं एक काम आहे तुमच्याकडे, कराल का? मी बोलले की कोणते काम आहे सांगा पहिले. माझा अंदाज होता की ते माझ्याबद्दल काहीतरी बोलतील, पण अंदाज चुकीचा निघाला. सर्जेराव बोलले की मला सारिका वहिनी खूप आवडतात, पण मला बोलायला भीती वाटते आणि तुम्ही माझे हे काम केलं तर तुमची खूप मदत होईल बघा, प्लीज. मला माहीत नव्हतं काय करावं. मी नाही बोलले तर ते नाराज होतील. मी सर्जेरावांना बोलले की मी प्रयत्न करेल. सर्जेराव बोलले, ठीक आहे. माहीत नव्हते, पण ज्या दिवशी सर्जेरावांनी मला आयुर्वेदिक औषध दिलं माझ्या पायासाठी आणि माझी विचारपूससुद्धा केली, तेव्हापासून मला सर्जेराव सारखे जवळचे वाटत होते. काही दिवस मी सारिकांची वाट पाहत होते. कधी टी व्ही पाहायला येईल, पण ती आली नाही. 3-4 दिवस असेच गेले. मग एका दिवशी सारिका टी व्ही पाहायला आली. त्यावेळी मी आणि ती टी व्हीवर एक कॉमेडी फिल्म बघत होतो. ती खूप खुश होऊन पाहत होती. नंतर मी तिला बोलले की सर्जेराव, दिलीपच्या वडिलांना तुम्ही आवडता. त्यावर ती माझ्याशी रागाने बोलू लागली. तिच्या मनात तसं काही नाही. याउलट ती मला सांगत होती, तो माणूस ठीक नाही आहे, आमच्या घरी काही कमी नाही, वगैरे वगैरे बोलून निघून गेली. मी दुपारी सर्जेरावांना फोन करून सर्व सांगितलं. ते पण रागात बोलले, ती कशी आहे अख्ख्या एरियाला माहीत आहे. प्रियाची मम्मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, एवढं बोलले आणि फोन ठेवला. मग काही दिवस आमचं बोलणं झालं नाही. एका दिवशी सर्जेरावांचा फोन आला की पांडे सरांचा फोन आला होता, तुमचं नवीन राशन कार्ड तयार आहे. मी म्हणाली, ठीक आहे, मग मी जाऊन घेऊन येते. त्यावर ते म्हणाले की उगाच का, एकतर तुम्ही तिथं कोणाला ओळखत नाही. असं करा, थांबा जरा 15-20 मिनिटे, मी येतो तुमच्यासोबत राशन कार्ड घ्यायला. मी ठीक आहे म्हणत फोन ठेवला आणि माझं काम आवरून नगर परिषदच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झाली. मी छान अशी लाईट ब्लू रंगाची साडी नेसली होती. तशी मी दिसायला खूपच सुंदर आहे. 15-20 मिनिटे सांगून सर्जेराव अजून आले नाही. म्हणून मी फोन केला सर्जेरावांना. ते बोलले की ते पोहोचत आहेत. काही वेळाने सर्जेराव पोहोचले. मी दरवाजा उघडला. सर्जेराव बेडवर बसले. मी पण बाजूच बसले. ते बोलले, प्रियाची आई, तुम्हाला राग येणार नाही तर एक बोलायचं होतं. मी बोलली, काय बोलायचं आहे? बिंदास बोला, मला एक मित्र समजून बोला. ते बोलले की तुम्ही मला आवडायला लागले आहात. आधी तुम्ही भेटल्या असत्या तर तुमच्याबरोबर लग्न केले असते. माझी बायको माझी काळजी नीट घेत नाही. मला तिचा खूप राग येतो, बावळटपणा करते. एवढे बोलल्यावर ते थोडे घाबरले होते. मी बोलले, पण मग तुमच्याबद्दल तसं वाटते मला. तुम्ही आपले वाटता, आमचे हे पण माझ्याकडे लक्ष देत नाही. एवढंच सांगायचं होतं. सर्जेराव बोलले. तेवढ्याच सर्जेरावांनी मला मिठीत सामावून घेतलं आणि चुंबन घेऊ लागले. मी पण त्यात सहभागी झाले. आम्ही दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. मी पूर्णपणे या जगाला विसरले होते, पण माझ्या मुलांची शाळेतून यायची वेळ झाली होती. मी स्वतःला समजावत सांभाळत उठली. कपडे घालून उठून किचनमध्ये जाऊन चहा बनवला आणि सर्जेरावांना दिला. ते पण चहा पिऊन त्यांच्या कामावर निघून गेले. मी बाहेर आली. पाणी भरण्यासाठी हंडे घेतले व नवळावर जाऊन लाईनमध्ये उभी झाली. तेवढ्यात मी बघितलं की आमच्याकडे राहायला नवीन भाडेकरू आणि मला शेजारी म्हणून एक फॅमिली आली होती, शर्मा फॅमिली. त्यात कमला आणि तिचा लहान मुलगा व पती नरेश. बघता बघता दिवस जात होते. सर्जेराव आणि माझी मैत्री घट्ट झाली होती. मग त्या नवीन शेजारी आलेलं शर्मा कुटुंब, त्यांच्याशी आम्ही ओळख परिचय केला. बघता बघता कमला माझी चांगली मैत्रीण झाली होती. एक शनिवार गावाकडून निरोप आला म्हणून शनिवारी माझे पती गावी जायला निघाले होते. त्यावेळी मी आणि राजू त्यांना सोडायला नाक्यावर गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना गाडीत बसवलं आणि निघालो. मी आणि राजू घरी आलो. मी सर्जेरावाला रात्री 11 वाजता फोन करून नवरा गावी गेला आहे आणि घरी मी एकटीच आहे सांगितलं. सर्जेरावांनी ठीक आहे म्हणत फोन ठेवला. खूप दिवस झाले सर्जेराव माझ्याशी नीट बोलत नव्हते. का काय माहीत. नंतर टी व्ही चालू करून सर्जेरावाची वाट पाहू लागली. 2 वाजले, सर्जेराव अजून आले नाही. मला चिंता झाली. मी फोन पण केले. त्यांचा फोन स्विच ऑफ येत होतं. मला काही कळत नव्हतं. खूप वेळ झाला होता.
बसता बसता मला कधी झोप लागली काय माहीत. सकाळी मला जाग आली तेव्हा मला आठवलं. मी अंघोळ केली आणि मुलांची शाळेची तयारी करून बाहेर आली. सर्जेराव दिसत नव्हते. मी परत घरात गेले आणि जेवण बनवू लागली. 11 वाजता सर्जेराव आले बाहेर आणि ते पण थकलेले वाटत होते. आम्ही दोघांची नजर एक झाली. ते काही न बोलता कामावर निघून गेले. काही दिवस असेच निघून गेले. आम्ही जास्त बोलत नव्हतो. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी सर्जेरावांनी रविवारी माझ्या पती आणि शेजाऱ्यांशी बोलून वाशी फिरण्याचा प्लॅन केला. आम्ही संध्याकाळी सर्वजण फिरायला गेलो. कमला आणि त्यांचं कुटुंबही सोबत होतं. त्यावेळी मी आणि सर्जेराव थोडं बोलणं झालं आणि गप्पा सुरू झाल्या. आम्ही 8ला घरी आलो. पुढच्या दिवशी मी पण सर्जेरावांची वाट पाहत होती. ते येतील पण ते आले नाही. मीच राहून फोन केला. त्यांचा फोन लागतच नव्हता. दुपारचे 2 वाजले होते. माझी कामे उरकून मी बाहेरचे वाळलेले कपडे आत घेण्यासाठी बाहेर आले. मी दोरीवरचे कपडे काढत काढत पुढे शेजारच्या रूमकडे गेली. मध्ये तोच मला कमला दिसली. ती सर्जेराव व कमला सोबत होते. मला धक्काच बसला. मी सर्जेरावाला फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही. आता हळूहळू मला समजायला लागलं होतं की सर्जेरावांनी माझ्यावर प्रेम नाही तर माझा उपयोग करण्यासाठी प्रेमाच्या नावाखाली मला फसवलं होतं. माझा विश्वासघात केला होता. मीच त्याला प्रेम समजत होते. तेव्हा मला सारिकाचे शब्द आठवले. हा माणूस चांगला नाही. मी सर्जेरावपासून लांब जाण्याचा विचार करू लागले. त्यात मग मी आमच्या धीराच्या घरी शिफ्ट झालो. मुंबई दादरला. धीराचे घर हे जुन्या घरापेक्षा थोडे लांब होते. सर्जेराव परत मला कधीच दिसले नाही. मी मनातच आपल्या देवासारख्या पतीची माफी मागून त्याची सेवा केली आणि त्याचा हातभार लावण्यासाठी मी पण नोकरी बघितली. तर मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.